यासाठी ही लढत आपल्याला पाहायला भेटतीये. दोन्ही ऑफिशियल्स तयार. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना सुरू होण्याचा इशारा. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग बाय आर्यन कोहली आपल्याला पाहायला भेटतात. बॉलिंग ट्राय करते. सलामीची जोडी, आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय प्रदीप आणि नॉन स्ट्राईक एंड वरती मंदार. ही आघाडीची जोडी नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. आर्यन कोहली ऑन दी बॉलिंग ट्रॅक. गोलंदाज तयार. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, चॉप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेलाय. बॅट आणि बॉलचं तेवढ्या ताकदीचं समीकरण झालं नाहीये. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतो आणि असेच डॉट बॉल खरं तर या गोलंदाजाला टाकावे लागतील. आर्यन कोहली P1चं शतक आहे आणि या P1च्या शतकामध्ये खरं तर चांगल्या दर्जाची गोलंदाजाकडनं होणं हे खरं तर खूप गरजेचं असतं. गोलंदाज तयार. हाफ टॅकर बॉल बॅकफुटला गेले, पंच केलं, रिकामं क्षेत्र निवडलं. एंट्री गेटच्या बाजूने चेंडूला होतोय फरार. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. आला या दंदानी चौकार. धावा भेटील 4. धावा आणि या 4 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना अगदी संघाचा श्री गणेश झालाय. 4 ही धावसंख्या दाफलकावरती लागली आहे. खरं तर आर्यन कोहलीच्या विरोधात असे स्ट्रोक खेळले जात आहेत. फुलरचा बॉल डान्सिंग डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे का हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे, कारण की पंचांचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. यस धाव कंप्लीट असेल. एक धाव भेटतीये आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटल्या. 5 ही धावसंख्या धाफलकावरती लागली आहे. 5 धावा धाफलकावरती लागले जात आहेत. ज्यावेळी तो मोठा स्ट्रोक आपण पाहिलात, नजाकत भरा फटका आणि त्या फटक्यावरती त्या 4 धावा देखील आपण पाहिल्या त्याच मोबदल्यात. आणि आता मात्र एक चिकी सिंगल. त्याच बरोबरीने 5 ही धावसंख्या धाफलकावरती लागली आहे. 5 धावा धाफलक्यावरती लागल्या की जात आहेत. आर्यन कोहली बॉलिंग ट्रॅक वरती. मंदारने आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू होतोय फरार. कव्हर रिजन क्लिअर करत 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. चौकार. येस गाण्यांची फरमाईश आहे गोल्डन डीजे. येस ओल्या मॅच मध्ये तेवढ्याच ताकदीची मॅच. आर्यन वरती आक्रमण मंदारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत आहे. मंदार देखील मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर आहे. त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता आपण पाहिली आहे. मोठा स्ट्रोक क्षेत्ररक्षक पाहतायत. अगदीच अंतिम क्षणी चेंडूला देखील डिफेन्स करण्यात यश आलंय आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट देखील केले गेले. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 8-11 या धावसंख्येच्या घरात. अकरा धावा धाफलकावरती लागले जात आहेत. आर्यन कोहली कमबॅक. शेवटचा चेंडू असेल. मोठा स्ट्रोक खेळलाय. क्या बात आहे. पिकअप शॉट लवकर पिक केलं. चेंडूला पाठवलं. सीमा रेषा पार. आला या बंदारच्या बॅट बंद. षटकार. थँक्यू सो मच. स्पीडअपची खरं तर गरज आहे. वरडी टीम आपल्याला देखील विनंती असेल कुठल्याही पद्धतीची टीम मीटिंग घ्यायची नाही आहे, कारण की तिचं आपण इव्हिनिंग सेशनमध्ये खेळताय. कधी सूर्य अस्ताला जाईल याचा नेम नाही आहे, कारण की स्पर्धेमध्ये खरं तर खूप सारी दिग्गज मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती भेट देऊन जाताना आपल्याला पाहायला भेटली आहे. ओल्या मॅचमध्ये चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या षटकाचा खेळ इकडून समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस
17 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. आर्यनने कचाकूच मार खाल्लाय. दिस असं वाटलं होतं की ज्या गोलंदाजीने पहिल्या चेंडूवरती जो वेगवान चेंडू होता तदनंतर त्या 4 धावा आल्या, पण त्यानंतर देखील कमबॅक करण्याचा त्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला होता. असं वाटलेलं की आर्यनची गोलंदाजी चांगली ठरेल, पण तदनंतर त्याच्यावरती आक्रमण बॉलिंग ट्रॅकवरती राज, क्या बात आहे, सुपला शॉट चेंडूला पाठवलाय, वन बाउन्स बाउंड्री लाईन क्लिअर करत 4 धावा. टायमिंग बनवलं आणि त्याचबरोबर ते 4 धावा देखील आपण पाहिल्यात. गोलंदाज राज तयार. आपल्याकडे बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न फसलाय आणि पहिला हादरा भेटला जातोय टीम श्रीराम बळवली या संघाला. आपल्याला पाहायला भेटला त्याच दिशेने खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण तो प्रयत्न फसला गेला. कॅच बराच काळ चेंडू हवेत होता आणि ती कॅच देखील अगदीच जानू कोळी आपल्याला पाहायला भेटल्यात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज राज तयार आहे. आता मात्र त्याला देखील एक चांगली लय भेटली आणि तो देखील त्याच वरती गोलंदाजी करेल यात मात्र शंका नसेल. गोलंदाज राज तयार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. क्षेत्ररक्षक आहेत फुटबॉलच्या रिजन मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडू काय थांबत नाहीये, होतोय फरार. लॉंगन क्लिअर करत चौकार. थँक्यू सो मच. येस थर्ड अंपायर रेफर केलाय. येस 2 षटकारांसाठी जर 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय प्रणित पाटील यांच्या माध्यमातून. येस थर्ड अंपायरची मागणी. राज अगदीच राजवरती देखील आक्रमण केलं गेलंय. 25 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. राजला इथून पुढे कमबॅक करावं लागेल. मोठा स्ट्रोक खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, पोचू शकत नाहीयेत, पोचू शकत नाहीयेत. जसा सुईमधनं धागा काढावा तसा चेंडूला पाठवलाय. काऊ कॉर्नर क्लिअर करत वन धाव सीमा पार. चौकार. धावा भेटेल 4. इकडे तर जमेची बाब असेल बळवली संघाच्यासाठी, कारण की जेव्हा मोठे स्ट्रोक येत होते पहिल्या षटकामध्ये तदनंतर राजने देखील चांगली गोलंदाजी केली, पण त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा त्याच दिशांमध्ये त्याच रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा बीट करत चेंडू होतोय फरार. त्याच रिजनमध्ये आला या पुन्हा एकदा दुसरा चौकार.
या 4 धावेच्या बरोबरीने 33 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. शेवटचा एक चेंडू कदाचित शेष असेल राजच्या स्पेलमधील, कारण की चांगली गोलंदाजी असे वाटलेले की राज करेल, पण त्याच्यावरती आक्रमण राजवरती देखील आक्रमण केलं गेलंय. येणारा गोलंदाज तो देखील दडपणाखाली असेल. गोलंदाज तयार. आफ्टर बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त उसळी करतोय. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. 2 षटकांचा खेळ इकडून संपुष्टात आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर उर्वरित 33 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 33 धावा धावफलकावरती जेव्हा लागले जात आहेत आणि इकडून पुढे 1 षटकाचा खेळ अजूनही शेष आहे. आणि या शेवटच्या षटकामध्ये डेड ओव्हर षटकामध्ये, या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कुठला गोलंदाजी इलियास जानू कोळी येत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती ज्या गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना म्हणजे चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटली मागील मॅचमध्ये, आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील बहाल करण्यात आला होता. जानू कोळी बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. जानू कोळी आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. ही खरं तर जिद्द आहे, ही खरं तर ही चिकाटी या खेळाडूची, कारण की ज्यावेळी आपण हँडिकॅप आहोत तर पण त्याच वेळी डगमगले आहे. खरं तर स्वतःवरचा आत्मविश्वास. क्षेत्ररक्षक नाहीयेत, क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडू पुन्हा होतोय क्लिअर, सीमा पार, चौकार, दाबा भेटेल. थँक्यू सो मच. 37 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. जानूवरती देखील आक्रमण केला गेलाय. खरं तर ह्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. कधी कमी गतीचा चेंडू, कधी वेगवान चेंडू, कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग. या गोलंदाजाकडे वैविध्यपूर्ण गोलंदाजी. पुन्हा एकदा आक्रमण, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, षटकार. स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटत आहे. 43 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 43 धावा धावफलकावरती जानूवरती आक्रमण केलं जात आहे. इकडून पुढे जानूला देखील कमबॅक करावा लागेल, पण इथून मात्र मंदारची बॅट तळपतीये आणि त्याच्यामध्ये खरं तर क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची, आणि तो मोठे स्ट्रोक खेळतोय. डावखुराचा फलंदाज आहे. खरं तर ही जमेची बाब असते. पुन्हा एकदा त्याच रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र चुकी थोडीशी होतीये, पण त्या चुकीच्या मोबदल्यामध्ये 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 45 या धावसंख्येच्या घरात 45. एक गडी बाद देखील झाला श्रीराम बलवली या संघाचा. खरं तर एक मोठी धावसंख्या, एक फायटिंग टोटल उभारण्यात खरं तर बलवली टीमला यश आलं. यस, मी आधीच म्हटलं कमी गतीचा चेंडू आहे, चेंज ऑफ पेस, गती कमी. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट आणि या 2 धावा, आणि या 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 47 या धावसंख्येच्या घरात. जानू इकडून पुढे कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. खरं तर पहिल्या 2 चेंडूवरती त्याच्यावरती आक्रमण, पण त्यानंतर कमबॅक असं वाटलं की होणार नाहीये, पण जानू कुठे ऐकतायत. त्यांची गोलंदाजी. पुन्हा एकदा आगळा वेगळा शॉट, चेंडू होतोय अंतिम क्षणी वाचवण्यात. खरं तर या चेंडूला यश आलं आणि त्याचबरोबर सिंगलला डबल. या 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीचे स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 49 या धावसंख्येच्या घरात. 49 धावा धावफलकावरती लागल्या. 3 षटकांची ही मॅच. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज जानू कोळी तयार. मोठा स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव नक्कीच, दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या बरोबरीने अगदीच पहिल्या सत्राचा
पूर्वार्धाचा खेळ इकडून समाप्त झाला आणि पूर्वार्धाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागले जात आहेत. 51 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आणि 52 या धावसंख्येचा पाठलाग तर गावदेवी वरेडी या टीमला करायचा आहे. स्पीडअप करायचा आहे, स्पीडअप करायचा आहे. खरं तर बलवलीकरांना ह्या स्पर्धेचं महत्त्व माहिती आहे. खरं तर जसे पहिल्या सत्राचा शेवटचा बॉल अगदीच संपुष्टात आला, तदनंतर पूर्ण स्कॉट रेडी होतं, अगदीच इनॅक्शनमध्ये ते देखील आले आणि वरेडी टीम प्लीज स्पीडअप करायचं आहे. वरेडी टीम आपणास विनंती असेल की स्पीडअप करायचं आहे. आणि जशी होईल पहिल्या दुसऱ्या सत्राला सुरुवात आणि आपण आवाज ऐकूयात रसायनी विभागातील एक बुलंद आवाज मानसजी मनोरे. वरेडी टीम विनंती असेल की आपण लवकरात लवकर स्पीडअप करायचं, आपली आघाडीची जोडी मैदानामध्ये लवकरात लवकर दाखल करायची, अन्यथा आपल्यालाच थोड्याफार काळोखाला सामोरं जावं लागेल. कारण की इव्हनिंग सेशनमध्ये आपण खेळतोय, सूर्य कुठल्याही सणाला अस्ताकडे जाईल. यस, ओव्हर टू यू मादची मनोरे. आणि थँक्यू इथे मला समालोचन करण्याची संधी मिळून दिली. खरं तर मानस तुझे देखील आभार मानतो. खरं तर इथे जमणार नव्हतं मला यायला, पण तू बोललास तुला यायचंच आहे आणि त्यामुळे इकडे मला समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली. आणि संपूर्ण श्रीराम क्रिकेट क्लब बळवलीचे देखील मनाच्या अंतःकरणापासून आभार मागतो आणि खास करून गणेश दादा आपलं देखील आणि त्याचबरोबर संजय दाटनकर आपलं देखील. थँक्यू. धन्यवाद प्रथमेश मोरे सर. आणि त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आता सन्मान देखील केला जाणार आहे. खरं तर रसायन विभागातील पनवेल तालुक्यातील वावेघर हे त्यांचं गाव आहे आणि एक मराठीचा बुलंद आवाज, एक युवा समालोचक ज्यांनी मात्र फार कमी वेळामध्ये समालोचन क्षेत्रामध्ये आपल्या गौडवाडीतून सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली. आणि आज रसायन विभाग, खानापूर तालुका, पनवेल तालुका, पेण तालुका बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना समालोचन करताना आपण ऐकतो. ते आमचे परम मित्र प्रथमेश मोरे सर आणि त्यांच्या या स्पर्धेमध्ये आज आपण आवाज ऐकला. त्यांनी समालोचन खूप फार चांगलं केलं, सगळ्यांची मनं जिंकली आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून गणेश पाडे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. धन्यवाद प्रथमेश, आपण आलात या कार्यक्रमामध्ये समालोचन केलं. थँक्यू. तो चलिए तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी क्रिकेट खिलाड़ियों का स्वागत द वन लास्ट टाइम इन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ट्रॉफी 2026. मैं आपको अपना कमेंटेटर मानस मनोरे आप सभी का करूंगा स्वागत. मैदान के अंदर चलेंगे एक तरफ कहते हुए टीम गावदेवी वरेडी और मैदान के अंदर उनके सामने दोनों हाथ करते हुए टीम श्रीराम बड़वली आपको नजर आएगी. टॉस जीता था टीम गावदेवी वरेडी ने, फैसला किया गेंदबाजी का, रन संख्या बनाई श्रीराम बड़वली ने 51. कमाल की बल्लेबाजी रही थी और 52 का पीछा करना है. सलामी जोड़ी मैदान के अंदर रवाना. स्ट्राइक एंड के ऊपर आपको बल्लेबाज नजर आएंगे साजन और उनके साथ आदेश. बॉलिंग स्ट्राइक के ऊपर गेंदबाज है प्रकाश. पहली गेंद अक्रॉस द लाइन, चांद पे गया चंद्रयान. पहली गेंद पर गेंदबाज को दिखाया आसमान. स्वैग से स्वागत. 6 रन. पहली गेंद के ऊपर 6 रन आई है. 52 का लक्ष्य, बड़ा टारगेट होता है. अच्छा गेंदे आपके पास है.
करो या मरो की ये सिचुएशन है, डू और डाई। जो जीता वो सिकंदर, जो हारा उसका सफर होगा समाप्त। टॉप 4 में जाने की ये लड़ाई है, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ट्रॉफी की ये लड़ाई है। फिर एक बार क्रॉस द लाइन गई थी, इस बार बल्लेबाज की मोमेंटम को पहचाना गेंदबाज प्रकाश ने, थोड़ा सा लाइन को पीछे खींचा, अतिरिक्त उछाल नहीं था, नीचे रही गेंद, बल्लेबाज को बीट करते हुए विकेट कीपर के दस्तानों में दौड़ गेंद की समाप्ति आपको होते हुए नजर आएगी। अच्छा कमबैक है, 6 आने के बाद डॉट बॉल, इस बार सीधे बल्ले से उड़ाया, ठीक में खिलाड़ी, बड़ी मछली जाले में साजन। जो खिलाड़ी हार और जीत के बीच सबसे बड़ी दीवार बनकर खड़ा था, उस दीवार को चकनाचूर किया जाएगा। पहला बड़ा विकेट। विकेट यहां से आई है, गेंदबाजी करते हुए टीम श्रीराम बड़ौली के लिए साजन। पहली गेंद पर 6 लगाया था, ऐसा लगा कि ये खिलाड़ी अगर मैदान के अंदर रहता है तो 3 ओवर से पहले अपनी टीम को जीत दिला सकता है। दूसरी गेंद डॉट डाली, तीसरी गेंद पर विकेट आया। प्रकाश, भले सूर्य प्रकाश आसमान में अब नहीं हो, लेकिन मैदान के अंदर बड़ौली गांव का ये प्रकाश हमेशा रोशन होता है। क्या कमाल की गेंदबाजी, विकेट निकाली अपनी टीम के लिए, मोमेंटम बैकिंग बॉल इस गेंदबाजी के माध्यम से आपने दिखाई है। 3 गेंदों का खेल हुआ, रन संख्या बनी है 6। नंबर 3 पर आर्यन, आर्यन आई, ड्राइव किया पहली गेंद को अलॉन्ग द कैपेट, डीप लॉन्ग ऑफ पर गेंद ट्रैवल होती हुई आपको नजर आएगी। एक चिकी सिंगल मैदान के अंदर पूरा किया जाएगा। इक्के दुक्के से दिल्ली दुरुस्त नहीं, इक्के दुक्के से दिल्ली दूर अस्त हो सकती है। हालांकि अभी विकेट गिरा है, थोड़ा सा दोनों बल्लेबाज संभलने की कोशिश करेंगे, थोड़ा सा पार्टनरशिप को बिल्डअप करने की कोशिश दोनों खिलाड़ियों के द्वारा की जाएगी। गेंदें हुई है 4, रन संख्या बनी है 7। कलाइयों के साथ गेंद को मोड़ा, वाह क्या बात है, खिलाड़ी थे पंकज। कैच ऑफ द मैच, कैच ऑफ द टूर्नामेंट। पण या सगळ्यांना ट्रीट दिली जाईल। संतोष मामांचा वाटा जास्त आहे, संतोष मामांना एक मटका अख्खा। हा नक्कीच ही चर्चा आपण करूया, पण सध्या मॅच पण आता इम्पोर्टेंट है। 5 गेंदें हुई है, रन संख्या बनी है स्कोरकार्ड पर 7। 2 विकेटों को अभी तक लूज किया बैटिंग करते हुए टीम गावदेवी वरेडी ने। नंबर 4 के ऊपर राज, क्या राज का राज चलेगा आज, ये तो वक्त बताएगा। आखिरी गेंद, आखिरी गेंद, राज का राज बिल्कुल चलेगा। गेंद को डिपॉजिट किया स्टैंड्स में, आधा दर्जन 6 रन। ओवर की समाप्ति भी हुई है 6 के साथ। पहला ओवर P1 का आपको समाप्त होता हुआ नजर आया। रन संख्या बनी है 13 रन स्कोर कार्ड पर आपको बनते हुए नजर आएंगे। समीकरण यहां से बदलेगा, गेंदें बची है 12, 39 रनों की जरूरत जीतने के लिए मैदान के अंदर नजर आएगी। गावदेवी बरेडी, जो भी आपके अंदर है वो आपको इस मैच में दिखाना पड़ेगा, अभी नहीं तो कभी नहीं। यही है मौका, लगाओ चौका, करोगे अच्छा काम तो होगा बड़ा नाम, ये मैंने हमेशा बताया। क्रूशियल मोमेंट है, जीतना दोनों टीमों के लिए बहुत जरूरी, अस्तित्व की लड़ाई है। जो जीतेगा एक ट्रॉफी उनके गांव जरूर जाने वाली है। गेंदबाजी में परिवर्तन किया, दूसरे ओवर को लेकर गेंदबाज अनिकेत। पहली गेंद
आउटसाइड द ऑफ स्टंप, वाइड लाइन के बाहर। अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल आपको आता हुआ नजर आएगा। मेन अंपायर हमारे कैलाश भोईर सर, मैन फ्रॉम अपटा। अच्छी अंपायरिंग रही है कैलाश भोईर सर की कल के दिन में, आज के दिन में एज एन अंपायर के तौर पर हमने उनको देखा। बहुत ही अच्छी अंपायरिंग रही है, उनकी भी हम तारीफ करेंगे। हमारे रविंद्र पाटिल सर, स्वर्लिंग अंपायर, मैन फ्रॉम वर्कर, उनकी भी अच्छी अंपायरिंग रही। और हमारे नंद कुमार पाटिल सर, मैन फ्रॉम कड़वे, उनकी भी तारीफ। फुलर लेंथ वाली बॉल थी ये, टाइप किया डीप लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी अमीर आएंगे, गेंद को रोकेंगे, दूसरा रन रिस्की हो सकता है। डायरेक्ट हिट होते होते बाल बाल बची है। 2 रन मैदान के अंदर दौड़कर पूरे किए जाएंगे। लड़ाई हो रही है मैदान के अंदर, जद्दोजहद मैदान के अंदर, रनों के लिए मारा मारी आपको होती हुई नजर आएगी। 2 रन यहां से मिलेंगे। टीम की रन संख्या आगे 16 का डोला 43 की छाती। ये गाने की याद हमें हमेशा आती है, किसका डोला चलेगा, किसकी छाती चौड़ी होगी, ये तो समय बताएगा। अनिकेत दूसरे ओवर, पहली गेंद पर अब तक 3 रन जरूर आई है। लॉफ्ट किया, ऑन साइड पर ऊंचाई मिली है, दूरी नहीं, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे। आमिर पाटिल नहीं करेंगे कोई गलती। कैच इज टेकन, बैटर इज बैक। अंदर अब नए बल्लेबाज दाखिल होते हुए आर्यन कोई आपको जरूर नजर आएंगे। ऑन साइड के ऊपर कलाइयों के साथ गेंद को मोड़ा जरूर है। अलोंग द कार्पेट, मिस फील्डिंग की गई मंदार के द्वारा। दूसरे रन की कोशिश, 2 रन पूरे, तीसरे रन की भी कोशिश है। क्या बात है, 3 रन पूरे। गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती। 3 रन मैदान के अंदर दौड़कर पूरे किए जाएंगे। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, 2 बल्लेबाजों के बीच में आपको याद से नजर आएगी। इन्हीं 3 रनों के साथ रन संख्या 19 स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए अब गेंदें बचेंगी यहाँ से अभी भी 9 गेंदें बची है और समीकरण आपको बनता हुआ भी नजर आएगा 33 रनों का। यहाँ पर लॉफ्ट की हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, टिप में खिलाड़ी है, बॉल को फील्ड करेंगे, 1 रन लिया, दूसरे की कोशिश है, लेने नहीं देंगे। समीकरण बदला, जरूरत थी 10 गेंदों पर 33 रनों की, लेकिन वो समीकरण अब आपको आने वाली गेंदें बचेंगी 8 और जीतने के लिए 32 रनों की जरूरत मैदान के अंदर। 8 बॉल 32 रन। बंडी गोल, क्या बात है, अंदरूनी किनारा और नहीं मिलेगा भाग्य का सहारा। विकेट आएगी। सेलिब्रेशन टीम बरौली के खेमे में, बल्लेबाज वापस। पाटील आमचे गणेश पाटील साहेबांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या माध्यमातून श्रीराम बाहुली संघाला भरपूर शुभेच्छा येतात। राजवीर 11 या नावाने आपण बऱ्याचदा संघांना खेळताना पाहतो आणि ते राजवीर पाटील देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात। त्यांनी बाहुली टीमला शुभेच्छा दिल्यात। राजवीर, तुमचं देखील या स्पर्धेमध्ये आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया। विकेट जरूर आती हुई आपको नजर आई। 2 ओवर का खेल मैदान के अंदर शुरू है। गेंदें बचेंगी 7, 32 की जरूरत। मत सोच कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता। हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता। जिसके कर्म अच्छे होते हैं उसके जीवन में कभी अंधेरा नहीं होता। कर्म आपको अच्छे करने पड़ेंगे, कोशिश आपको करनी पड़ेगी, रन आपको बनाने पड़ेंगे, टीम को जितवाना पड़ेगा, लेकिन वैसा हो नहीं रहा। डॉट गेंद की यहां से भी समाप्ति की जाएगी इसी डॉट बॉल के साथ। दिस इज द एंड ऑफ द सेकंड ओवर। टीम का टोटल बना 20 रन 4 विकेटों के नुकसान पर। समीकरण बनेगा आने वाली 6 गेंदें 32 रनों की जरूरत। 6 गेंदें 32 रन। क्या अभी भी मुकाबले में रोमांच बाकी है? क्या अभी भी मुकाबले में जान बाकी है? क्या काव देवी वरेडी हार के मुंह से मुकाबला निकाल कर अपनी टीम की तरफ लेकर जा सकती है?
आने वाला समय बताएगा। मैदान के अंदर कोशिशें जी जान के साथ करनी पड़ेगी, लड़ाई करोगे तो आगे जाओगे। अर्थातच मैदानाच्या आतमध्ये श्रीराम बाहुली संघ खेळतोय, परंतु राजवीर 11 या नावानेच मात्र त्यांना खरं तर आपण या स्पर्धेमध्ये उतरवलेलं आहे आणि या मॅच मध्ये त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला होतोय आणि पुढे जाताना मात्र त्यांचा संघ आता पाहायला मिळेल का याच्याकडे नजरा लागलेल्या आहेत। 6 गेंदे 32 की जरूरत, बॉलिंग ट्रैक के ऊपर आएंगे मंदार। आखिरी ओवर की जिम्मेदारी इस खिलाड़ी के हाथों में मैदान के अंदर दी है। क्या अभी भी कोई चमत्कार हो सकता है? क्या चमत्कार को नमस्कार कहने का मुझे मौका मिलेगा? क्या 6 में 32 जो मुश्किल है वो आसान कर पाएगी गावदेवी वरेडी? रन बनेंगे, बचाए जाएंगे, चलिए देखते हैं। 6 गेंदे 32 रन, पहली गेंद लेग स्टंप के ऊपर, लोअर फुल टॉस, ऑन साइड पर ड्राइव, मिलेगा 1 रन। इक्के दुक्के से कुछ नहीं होगा। 5 गेंदे 31 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको यहां से नजर आएगी। 5 गेंदे 31 रन, 5 में 5 6 भी आती है तो भी 30 होती है। कंपल्सरी चेसिंग प्रतियोगिता का नियम, यानी कंपल्सरी चेज आपको यहां से करना पड़ेगा। 5 गेंदे है, जीतने के लिए बनानी 31 रन। सुविधा गणेश पाटील याच्याकडून राजूर 11 बाहुली टीम साठी भरपूर शुभेच्छा आल्या, तिचं देखील स्वागत करूया। इस बार यॉर्कर थर्ड बॉल आई और इसी डॉट बॉल के साथ जीत की राह पर कदम बढ़ाने की शुरुआत कर दी है राजवीर 11 श्री राम बाहुली टीम ने। क्या कमाल का परफॉर्मेंस रहा इस टीम का, जितनी तारीफ की जाए उतनी कम। गेंदबाजी में अच्छा काम किया, बल्लेबाजी में अच्छा काम किया, फील्डिंग में अच्छा काम किया और ये टीम कमाल की परफॉर्मेंस। यहां से भी डॉट बॉल आई, प्लेयर मिस, बल्ला घूमा, लगी तो छगी लगी रही है। डॉट गेंदे आई और महज अब फॉर्मेलिटी को कंप्लीट किया जाएगा। गेंदे बचेंगी 3, 31 रिक्वायर्ड। कोकणचे कामगार मोर्चा सरचिटणीस आहेत आदरणीय बेदक साहेब, त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र सन्मान या ठिकाणी केला जातोय। बेदक साहेब आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपला आभार। कामगार सेना अध्यक्ष देखील सरचिटणीस आहेत कोकणचे, बेदक साहेबांचा आपण सन्मान करतोय। चलिए मैदान के अंदर औपचारिकता बाकी, 2 गेंदे 30 रनों की जरूरत। राजवीर 11 श्रीराम बड़ौली गावदेवी वरेडी के दर्शक अब अपने घर की ओर बढ़ चुके हैं, उन्हें पता है मुकाबला अब यहां से जीतना नामुमकिन है। ऑन साइड पर ये कोशिश जरूर की, बड़ा हिट लगाया, खिलाड़ी है, कैच हिट का कॉल जरूर था, कैच छूटा, मैच नहीं छूटने वाला। अनुज 11 बळवली टीम, अनया आणि अनुज 11 बळवली टीम यांच्या माध्यमातून देखील भरपूर शुभेच्छा आल्या, त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया। मात्र एक गेंद की औपचारिकता मैदान के अंदर आपको बचती हुई नजर आएगी। जीत की और श्रीराम बळवली सेलिब्रेशन होगा। ये आई वाइड बॉल, रुकिए भाई, रुकिए, मागा जा, वाइड बॉल है। हा माहिती आहे छोटे खेळाडू जल्लोष आहे, पण मॅच संपू द्या, वाइड बॉल है, परत जा। मंदार को वाइड गेंदे डालने की जरूरत नहीं है, पिछले मैच में भी इतनी अच्छी बॉलिंग, फिर एक वाइड यहां पर भी आया। यहां पर डॉट बॉल आएगी और इसी डॉट बॉल के साथ क्या कमाल का परफॉर्मेंस रहा है। किताबों पर धूल जमने से कहानियां पुरानी नहीं हो जाती। जो रातें तुमने मस्ती में बिताई है वो रातें हमने मेहनत से कमाई है। राजवीर 11 श्रीराम बाहुली इन द टॉप 4 ऑफ दिस टूर्नामेंट।